ब्रेकनंतर तुमचं स्वागत। कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची काही सुटका झाली नाही आणि त्याउलट नवनव्या व्हेरिएंटच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असल्याचं चित्र आहे। हाच विळखा सोडवण्यासाठी आणि कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे, पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये। सरकारकडून वारंवार आवाहन करून सुद्धा अनेक जिल्ह्यात अजूनही 50% लसीकरण सुद्धा पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र आणि देशातील लसीकरण वाढवण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे। कोरोना लसीकरणामध्ये नांदेड जिल्हा चांगलाच पिछाडीवर पडलाय। महाराष्ट्रातील नीचांकी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये नांदेडचा समावेश आहे। मुंबई पुण्यासारखे जिल्हे लसीकरणात अग्रस्थानी असताना नांदेडकर मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र आहे। नेमकी नांदेडमध्ये कोरोना लसीकरणाची स्थिती काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। नांदेड जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची टक्केवारी प्रचंड कमी आहे। नांदेडमध्ये सुरुवातीच्या काळात लसींचा तुटवडा असताना लसीकरणासाठी मोठ्या रांगा लागायच्या, पण आता लसीचा साठा पुरेसा असताना देखील नांदेडकर मात्र लस घेण्यात रस दाखवत नाहीयेत। नांदेड जिल्ह्यात एकूण 27,87,658 नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। यातील 19,21,252 पेक्षा जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलाय, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 8,66,406हून जास्त आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 32% लसीकरण झाल्याचे चित्र आहे। नांदेड जिल्ह्यातील कमी लसीकरणानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। लसीकरणाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत। शिवाय सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यानं नागरिकांना भीती राहिलेली नाही, त्यामुळे अनेक जण लस घेणं टाळतात। लसीकरण कमी होण्यामागील नेमकी कारणं काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। लोकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरल्यात। लस घेतल्यानं अवयव निकामी होतात, आजार जडतात अशा अफवा पसरल्यात। 2 डोस मधील कालावधी वाढवल्यानं दुसरा डोस घेणं टाळलं जात आहे। कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं लोक निर्धास्त झाली आहेत। काही लोक असं म्हणाले होते की लस घेतल्यानंतर 2 वर्षात तो मृत्यू पावणार आहे किंवा त्याचे काही अवयव निकामी होणार आहेत, अशा लोकांची म्हणजे अफवा होती आणि अफवेमुळेच लोक लस घेण्याकडे जात नव्हते। मी अजून तर घेतलेली नाही लस, पण तसं अजून तर आम्हाला काय ते जाणवलं नाही। आणि सध्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव इतका कमी झाला आहे की त्याच्यामुळं ती लस घ्यावी का ना घ्यावी अशी आमच्यासारख्याच्या मनात शंका उत्पन्न होते। लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य विभाग प्रयत्न करतोय। गावागावात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे। घरोघरी जाऊन लस देण्यासाठी हर घर दस्तक ही मोहीम सुरू आहे। गावाकडे चला या मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या सरकारी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर मंगळवारी आपल्या मूळ गावी जाऊन लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याची मोहीम हाती घेतली आहे। कोरोना कधी येणार नाही जोपर्यंत आपलं 100% लसीकरण होत नाही, तोपर्यंत हायचे डोस सर्वांनी डोक्यातून काढून टाकावं की त्याच्यामध्ये कोरोना परत येणार नाही। कोरोना येईल हां, पण आपलं निश्चितच लसीकरण झालं असेल तर त्याची तीव्रता ही खूप कमी असेल। ग्रामीण भागात लसीकरणाचं वास्तव दिसत असतानाच शहरी भागातील नागरिक मात्र लसीकरणाला टाळाटाळ करत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे आता प्रशासनानं ठिकठिकाणी लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केलंय। पेट्रोल पंप, बार, वाईन शॉप, मॉल या ठिकाणी लस घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जातोय, पण लसीकरणाचा घटलेला टक्का पाहून व्यापक प्रमाणात उपाययोजना होणं गरजेचं आहे। प्रशासनाकडून लोकांच्या प्रबोधनासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबवणं गरजेचं आहे। कोरोनाच्या 2 लसींमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत। समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी त्या समाजातील धर्मगुरूंकडून आवाहन करणं गरजेचं आहे। हेच ओळखून स्वतः जिल्हाधिकारीही आता गावांचे दौरे करत धार्मिक स्थळांना भेट देत लसीकरण करण्याचं आवाहन करतायत। जर आपल्याला कुठेतरी थर्ड वेव्हला रोखण्याचं आहे तर वॅक्सिनेशन एकमात्र त्याच्यामध्ये आपल्याला रामबाण म्हणू आपण आणि सोल्युशन हे आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांनी सामोर येऊन वॅक्सिनेशन करून घ्यावं। एकंदरीतच प्रशासन त्यांच्या स्तरावर लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांनी साथ देणं गरजेचं आहे।
आता ओमायक्रॉननेही मराठवाड्यात शिरकाव केल्याने लोकांनी लसीकरणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे. त्यामुळे लसवंत व्हा, सुरक्षित रहा, हेच आवाहन न्यूज 18 लोकमत करत आहे. मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड.